शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्याबरोबर आहे। संजय गायकवाड जी, महायुतीमध्ये काय सुरू आहे? कारण की रायगडच्या पालकमंत्री पदावरतून वाद जो आहे तो अत्यंत शिगेला पोहोचला आहे का? तुमचे मित्र सहकारी आमदार असलेले महेंद्र थोरवे यांनी थेट आलमगीर औरंगजेबाचीच उपमा आता सुनील तटकरे यांना दिली आहे। बघा, त्यांचा तो वैयक्तिक विषय आहे आणि शिवसेनेचे 3 आमदार रायगड असल्यामुळे त्या ठिकाणचा आमदार मंत्रिपदाचा हक्क पालकमंत्र्याचा हा शिवसेना सांगते आणि त्याचं आम्ही समर्थनच करणार आहे। तिथे आमच्या भरतसेठ गोगावलेंनाच पालकमंत्रीपद मिळावं ही आमची आग्रही भूमिका आहे। काल छावा चित्रपटाचं संपूर्ण आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु शिवसेनेच्या मंत्र्यांचं आणि आमदारांचं कुठेही उपस्थिती तिथे पाहायला मिळालेली नव्हती। संपूर्ण सगळ्याच आमदारांना मंत्र्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं। आम्ही छावा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला तेव्हाच पाहिला, कारण आम्ही संभाजीराजांचे विचार खूप पूर्वीपासून लोकांना सांगत होतो, म्हणून पहिल्या दिवशी आम्ही 5-5 शो बुक केले आणि आम्ही बघितला होता, त्यामुळे पुन्हा बघण्यात इंटरेस्ट नव्हता। परंतु तुम्ही म्हणतात की पालकमंत्री पदावरती तुमचाच दावा आहे, परंतु सातत्याने सुनील तटकरे, आदिती तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं रायगडच्या पालकमंत्री पदावरती दावा ठोकला जातो त्यांच्याकडनं। हो ना, दावा त्यांचा पण आहे, दावा आमचा पण आहे। आता याच्यामध्ये अजितदादा आणि आपले एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील, पण निर्णय आमच्या बाजूने होईल। परंतु मग हा म्हणजे नाशिक पालकमंत्री पद असेल, त्याच्यासोबतच मग रायगडचं पालकमंत्री पद असेल, या सगळ्यांमध्ये काय सुरू आहे नक्की? आता हे 2 ठिकाणचाच वाद चालू आहे, बाकी तर काही कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हा वादही सुटेल आणि शिवसेनेच्या वाट्याला रायगडचं पालकमंत्रीपद येईल। काल अबू आझमींच्या विरोधात संपूर्ण निकाल सभागृहात त्यांच्या विरोधात संपूर्ण त्यांना निलंबित केलं गेलं, परंतु प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, या दोघांच्या विरोधात अजूनपर्यंत अशी कोणतीच कारवाई जी आहे ती सभागृहातून म्हणा कुठून बाहेरून केली? अबू आझमी एक लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहेत आणि ज्येष्ठ आमदार आहेत। वारंवार त्यांच्यासारख्या माणसाकडनं असं औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हे बरोबर नाही आहे। कोरटकर असेल किंवा सोलापूरकर असेल, यांना धडा तर जनता शिकवलं, पण पोलिसही त्याच्यावर कारवाई करणार आहेत। याचा अर्थ त्यांना कोणी समर्थन करते, जो कोणी या शिवरायांच्या बद्दल बोलेल त्याचा तर रायगडावरून कडेलोट केला पाहिजे, ही मागणी मी काल सभागृहात केली डायरेक्ट की त्यांना। मंत्री म्हणतात की प्रशांत कोरटकर चिल्लर व्यक्ती आहे म्हणून। बरोबर आहे, चिल्लरच आहे, सोलापूरकर चिल्लर आहे, कोरटकर चिल्लर आहे, अशांच्याबद्दल एवढ्या मोठा सभागृह चर्चा करायची नसते। काय अवकात या लोकांची? शिवरायावर बोलतात याची अवकात काय? परंतु मग विरोधक म्हणतात की याच लोकांना वाचवण्याचं काम सत्ताधारी करतात। कोणी वाचवत नाहीये, त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली, कारवाई पण होणार आहे। आम्ही डायरेक्ट सांगतो की अशांचा कडेलोट केला पाहिजे आणि विरोधकांना अबू आझमीला वाचवाय करता त्यांनी काउंटर या चिल्लर लोकांची नावं पुढे घेतली। कोण येथे? हे कधी नगरसेवक आलेत का, कधी आमदार आलेत का, कधी खासदार आलेत? यांची दखल आम्ही घ्यायची, ते यांना जनता पनिशमेंट करेल। परंतु मग मुख्यमंत्री म्हणतात की त्यांनी प्रशांत कोरटकरांनी कोर्टामध्ये जाऊन स्वतःच्या म्हणजे स्वतःवरती अंतरिम आणलंय म्हणून कोर्टामध्ये जाऊन त्यांनी आणली। बरोबर आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी कोर्टात जाऊन बेल घेतली, तो त्याचा अधिकार आहे, त्यात वेगळं काय? परंतु मग हे राज्यात काय सुरू आहे? नुसतं नुरा कुस्ती महायुतीमध्ये सुरू आहे का सध्या? नाही, असं काही नाही। आमच्या महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे, समन्वयाने सगळी कामं करतात। काही ठिकाणी मतभेद होऊ शकतात, परंतु वाद कुठे होत नाही। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर झाला का असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कारण की पंकजा मुंडेच म्हणतात की राजीनामा घ्यायला खूप उशीर झाला। खूप उशीर झाला हे खरं आहे। जर ही कारवाई जर आधीच झाली असती तर तपासावर त्याचा परिणाम झाला असता आणि राज्यामध्ये एवढा प्रक्षोभ उभा नसता राहिला। हे तेव्हा जर राजीनामा देऊन मोकळे झाले असते, सांगितलं ठीक आहे, मोकळ्या मनाने तपास आपण सगळे लोक करा, मला काही याच्यामध्ये हस्तक्षेप करायचं नाही, हे उदार मन त्यांनी दाखवायला पाहिजे होतं, पण त्यांनी उशीर केलेला। मुख्यमंत्री TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये म्हटलेत की खरं तर ह्या तपासामध्ये जर CID कडे काही धनंजय मुंडेंच्या विरोधातले पुरावे सापडले तर ते देखील त्याच्यासह आरोपी होतील, परंतु तसे काही पुरावे जे आहेत ते CID कडे सापडले नाहीत असं त्यांचं म्हणणं। तो आता पोलिसांच्या तपास यंत्रणेचा भाग आहे। कुणावरही 302 सारखा गंभीर गुन्हा होताना त्याला तपास तर केला पाहिजे, त्याचा इन्व्हॉल्वमेंट कसा आहे, काय त्याच्यामध्ये प्लॅनिंग होतं, हे सगळं केल्याशिवाय कसं शक्य होणार आहे कोणावर 302चा गुन्हा दाखल करणं? त्यामुळे तपास यंत्रणा काम करते, त्यांना जर कधी आढळलं की याच्यामध्ये यांचा थेट सहभाग आहे तर कारवाई होईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर जयकुमार गोरेच्या संदर्भातला एक विषय राहिला आहे। जयकुमार गोरेंनी एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवले म्हणून सगळी चर्चा होते, त्या संदर्भात काय विरोधक म्हणतात की त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून? बघा, विरोधकांना जराशी काही लाज शरम नाही। 2017चा विषय, त्याच्यामध्ये 2 वर्षात कोर्टाने निकाल दिला आणि तुम्ही गाडेल मुर्दे काढता आणि एखाद्या माणसाचं चारित्र्य हरण करता, त्या माणसाला बदनाम करता। अरे या सदनापर्यंत पोचायला त्याला किती कष्ट करावे लागतात आणि तुम्ही त्याला असं सहज बदनाम करून टाकता।
संजय राऊत म्हणते त्याला लात म्हणून काढायचा, संजय राऊत थोबाडं फोल्ड पाहिजे असे आरोप करतानाच तुम्हाला लाज वाटत नाही की काही विनाकारण उठली टाळ जीभ लावली कपड्याला कोणावर आरोप करता? काय या गोष्टी तुमच्याकडे? धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर त्यांचं संजय गायकवाड होते, त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी अगोदरच राजीनामा दिला पाहिजे होता या सगळ्या प्रकरणामध्ये, असं त्यांनी मत आपल्यासोबत व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.